नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM. ॲक्च्युली सेकंड इयरला हा प्रश्न विचारला गेलेला आहे, जाऊ शकतो चाइल्ड हेल्थ नर्सिंग, आणि थर्ड इयरलाही कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये हँडिकॅप्ड चाइल्ड अपंग मुलगा हा प्रश्न विचारला गेलेला आहे आधी. तर त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर मला म्हणजे आपण ते तुमच्यासाठी बघू शकता. ज्यांना GNM थर्डच्या स्टुडंटना ज्यांना नोट्स हव्या असतील कम्युनिटीच्या, मिडवायफरीच्या आणि रिसर्चच्या, सगळे क्वेश्चन नाही आहेत, आताच क्लिअर करते. खूप कमी पैशांमध्ये अवेलेबल आहेत. 50-60 मिडवायफरी आणि ह्याचे मिळून, आणि मिडवायफरीचे ऑल डिफरन्सेस, त्याच्यानंतर रिसर्चचे डिफरन्सेस आणि काही डेफिनेशन, मिडवायफरीचे डेफिनेशन, काही लॉंग थोडेफार क्वेश्चन्स आणि रिसर्चचे बहुतेक क्वेश्चन आहेत माझ्याकडे. तर तेही काही ज्यांना पाहिजे असेल तर मी इंस्टाग्रामची ID आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे GNM थर्ड इयर्ससाठी आहे, बाकी कुठल्याही स्टुडंटला नाही आहे. तर त्यांनी मला जर ज्यांना पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवरती हाय करा. कुणालाही सक्ती नाही आहे, जे चॅनलवर आहे तेच तुम्हाला ह्याच्यावरती मिळणार आहे. ठीक आहे, चॅनलवरती आहे तेच त्याच्यामध्ये मिळतं. पण ज्यांना नोट्स वाचायचे असतील त्यांच्यासाठी आहे, पेड नोट्स आहेत. ठीक आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी कमेंट्स करा, कुणालाही सक्ती नाही आहे. तुम्ही तुमचं सेल्फ स्टडी करा, किंवा काही लोकांना नोट्स काढायचे असतात तेही करू शकतात. तुमचे क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला मिळतील. मिडवायफरीचे 2010पासूनचे पुढचे क्वेश्चन आहेत, रिसर्चचे जेव्हा स्टार्टिंगपासूनचे आहेत, कम्युनिटीचे पण आहेत 2019पासूनचे वगैरे. ज्यांना पाहिजे त्यांनी कमेंट्स करा, इंस्टाग्रामवरती हाय पाठवा, त्यांना मिळतील. कुणालाही सक्ती कंपल्सरी मी नेहमी सांगते, सक्ती नाही आहे. ठीक आहे. आणि तुमचं सेल्फ स्टडीसुद्धा करायचा. मी नोट्स घेतल्या तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येतील, किंवा अजून किती छोट्या नोट्स असतील माझ्या, तर त्याच्यामध्ये अजून काय ॲड करता येईल. तुमच्या सिनियरच्या नोट्स घ्या, सर शिकवतात तुमचे किंवा ट्युटर शिकवतात कॉलेजमध्ये, तेही तुम्हाला बघायचं. एकाच ह्याच्यावरती डिपेंड नाही राहायचं आहे. तुम्हाला चांगले पर्सेंटेज हवे असतील तर छान छान त्याच्याशी रिलेटेड हे करायचं आहे तुम्हाला. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण हँडिकॅप चाइल्ड म्हणजे बालकामध्ये शारीरिक किंवा मानसिक विकृती असणे किंवा मूल मनाने कमकुवत असणे, त्या मुलास अपंग बालक असे म्हणतात. बालकामध्ये शारीरिक किंवा मानसिक विकृती असणे किंवा मूल मनाने कमकुवत असणे, त्या मुलास अपंग बालक किंवा हँडिकॅप चाइल्ड असं म्हणतात. ठीक आहे. GNM सेकंड इयरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन चाइल्डमधलं. तर टाईप्स आपण बघूया. या बालकांची काळजी विशेष रीतीने घ्यावी लागते. त्यांची उपचार शिक्षणाच्या सोयी वेगळ्या प्रकारच्या असाव्या लागतात. अपंगाचे 3 म्हणजे प्रकार आहेत. 3 प्रकारचे असू शकते अपंगत्व. हे 3 प्रकारचे आहे. फिजिकल हँडिकॅप, मानसिक व्यंग आणि मानसिक नाउमेद किंवा ताण असणारी मुले. शारीरिक व्यंग असणे फिजिकल हँडिकॅपमध्ये पहिला प्रकार आहे. शारीरिक व्यंग असणे, अंधत्व, मुके बहिरे, जन्मजात विकृती, अपघात किंवा पोलिओमुळे आलेले अपंगत्व. मानसिक व्यंग, मानसिक आरोग्य स्वाभाविक नसणे, मानसिक विकृती, वेडे मूल. मानसिक नाउमेद किंवा ताण असणारी मुले, याच्यामध्ये अनाथ आश्रमातील मुले, आईवडिलांचे प्रेम न मिळणारी मुले, किंवा आपल्या वातावरणाशी समरस न होऊ शकलेली मुलं, कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असले तरी ते बालकास आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. यासाठी व्यंग होऊ न देणे, झाले तर त्याचे दुष्परिणाम होण्यापूर्वी त्याची काळजी घेणे. माता बालसंगोपन कार्यक्रमात एक उद्देश असा आहे की व्यंग होण्याची कारणे म्हणजे जी आहेत ती टाकून व्यंग होऊ न देणे, व म्हणजे टाळून द्यायचे, टाळून व्यंग न होऊ देणे, व व्यंग झालेल्या त्या म्हणजे लवकरात लवकर उपचार करून त्यापासून विकृती टाळणे. मानसिक नाउमेद म्हणजे जी मुलं आहेत, ठीक आहे, ते नाउमेद असतात, किंवा त्यांचं संगोपन व्यवस्थित होत नाही, आश्रमात वगैरे वाढणारी मुले असतात, ती ताणात असतात. मानसिक व्यंग असतं त्यांना, म्हणजे मानसिक विकृती किंवा वेडं जे म्हणतात ते. आणि फिजिकल हँडिकॅपमध्ये शारीरिक व्यंग, अंधत्व, बहिरा, जन्मजात विकृती, अपघात किंवा पोलिओमुळे आलेली अपंगत्व. कारणे काय आहेत ह्याची? तर आहे कंजायटल ॲनॉमलीज, जेनेटिक डिसऑर्डर आहेत, पोलिओमायलायटिस आणि अदर कॉमन म्हणजे जे काय कम्युनिटी डिसीज, इन्क्रेडिबल डिसीज आहे ते. त्याच्यानंतर आहे पेरिनेटल कॅन्डिडायटिस आहे, मालन्यूट्रिशन आहे, ॲक्सिडेंटल इंजुरी आहे. त्याच्यानंतर आहे
म्हणजे आता आपण कॉसेस म्हणजे काय, कंजंटमल ॲनॉमलीज म्हणजे काय, तर जेनेटिक काही डिसऑर्डर असतात तेव्हा. पेरिनेटल म्हणजे आईच्या गर्भात, म्हणजे गर्भावस्थेत असताना वगैरे असे मालन्यूट्रिशन असेल तर, ठीक आहे, ॲक्सिडेंटली इंजुरी झाल्यावरती. आता ह्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे, तर प्राथमिक प्रतिबंध उपचार काय, तर गर्भधारणा होण्यापूर्वीच आईवडिलांचे आरोग्य चांगले असेल तर, गर्भ निरोगी असू शकेल, अनुवांशिक कारणे टाळणे किंवा लग्नाचा सल्ला देणे, उदाहरणार्थ नातेवाईकातील लग्न टाळले, मग अनेक अनुवांशिक जेनेटिक विकृती टाळता येतात. म्हणजे नात्यामध्ये जे लग्न होतात ते टाळले पाहिजेत. प्रसूतीपूर्व काळजी काय आहे, तर मातेचा आहार, विश्रांती, मातेची वेळोवेळी तपासणी, गरोदरपणातील आजार टाळता येतील, बालक व मातेचे चांगले आरोग्य राखता येईल. त्याच्यानंतर आहे प्रसूतीच्या वेळी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर प्रसूतीपूर्व काळात मातेच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यास तिच्या प्रसूतीचे नियोजन करता येते. प्रसूतीच्या वेळी योग्य ती काळजी घेतल्याने बालकाला होणारे इजा टाळता येतील. निरोगी बालक जन्माला येईल. बालकाच्या जन्मापासून प्रौढावस्थेत योग्य काळजी, आहार आणि आरोग्य शिक्षण, सांसर्गिक व इतर आजारापासून संरक्षण करून अपघात टाळून बालकाचे आरोग्य जास्तीत जास्त चांगले राखायला पाहिजेत आपण. त्यानंतर आहे दुय्यम प्रतिबंधक उपचार आपण काय करायला पाहिजेत, तर दुय्यम प्रतिबंधक उपचारामध्ये व्यंग असल्याने त्याचे लवकर रोगनिदान व तपासणी करून त्याचे दुष्परिणाम किंवा त्यामुळे होणारी गंभीर विकृती टाळणे. आता पहिल्यापासून आपण बघू. प्राथमिक उपचारामध्ये गर्भधारणा होण्यापूर्वीच आईवडिलांचे आरोग्य चांगलं असलं पाहिजे, गर्भ निरोगी असू शकेल, अनुवांशिक कारणे टाळले पाहिजेत किंवा लग्नाचा सल्ला म्हणजे अनुवांशिक कारणे टाळावे. लग्नाचा सल्ला देणे, उदाहरणार्थ म्हणजे लग्नाचा आपण सल्ला द्यायचा म्हणजे काय द्यायचं आहे, तर नात्यामध्ये असणारे लग्न टाळायला पाहिजेत. अनेक अनुवांशिक किंवा जेनेटिक विकृती ह्याच्यामुळे टाळता येतात. प्रसूतीपूर्व काळजी म्हणजे काय, मातेचा आहार जो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असायला पाहिजे, विश्रांती व्यवस्थित घ्यायला पाहिजे, गरोदरपणातील आजार टाळता येतील, बालक व मातेचे आरोग्य चांगले राखता येते. प्रसूतीपूर्व काळजी आणि प्रसूतीच्या वेळी काय काळजी असायला पाहिजे, ते प्रसूतीपूर्व काळात मातेच्या आरोग्याची नियमित काळजी घेतल्यास तिच्या प्रसूतीचे नियोजन करता येते. मग तिला आपल्याला अनेमिया किंवा बाकीचे जे आजार होतात तर ते आपल्याला टाळता येतात. प्रसूतीच्या वेळी योग्य ती काळजी घेतल्यास बालकाला होणारे इजा टाळता येतात. निरोगी बालक जन्माला येईल जर आपण काळजी घेतली तर. बालकाच्या जन्मापासून प्रौढावस्थेत योग्य काळजी, आहार व आरोग्य शिक्षण, इतर आजारापासून संरक्षण करून अपघात टाळून बालकांचे आरोग्य चांगले जास्तीत जास्त आपण राखू शकतो प्रसूतीच्या वेळी आपण काळजी घेतली तर, म्हणजे त्या काळात. आता दुय्यम प्रतिबंधक उपचारामध्ये व्यंग असल्यास त्याची लवकरात लवकर रोगनिदान करायला पाहिजे किंवा तपासणी करून त्याचे दुष्परिणाम किंवा त्यामुळे विकृती टाळता येतं. म्हणजे आता क्लेफ्ट पॅलेट आहे, एखाद्या बाळाला आपण पकडूया. क्लेफ्ट पॅलेट म्हणजे लिप्सला आणि हे पॅलेटचा इश्यू असतो त्यांना, तर त्याच्यामध्ये काय होतं, मग त्याची पुढे जाऊन सर्जरी करता येते क्लेफ्ट पॅलेटची. मग ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला पुढे करायचं असतं, ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये अपंग बालकाची काय काळजी घ्यायची आहे, तर बालकाला कोणत्या प्रकारची विकृती आहे त्याचे निदान लवकरात लवकर करून उपचार सुरू करता यावेत. शारीरिक विकृती किंवा अनेक प्रकारचा असू शकतात. शारीरिक विकृती ज्या आहेत त्या अनेक प्रकार, त्या शरीराच्या संस्थेमध्ये पहिले म्हणजे शरीराच्या आपण ह्याच्यामध्ये बघतोच. अपंग बालकांची काळजी घेण्यासाठी तर काही सोयी उपलब्ध आहेत किंवा उपचार आहेत. तर काय आहे, तर अपंग बालकांची काळजी घेण्यासाठी समाजामध्ये असलेल्या सुविधा, उपचार आहे. त्याच्यामध्ये शारीरिक उपचार काय आहे, तर यामध्ये शारीरिक व्यंग नाहीसे करण्यासाठी व्यायाम, शस्त्रक्रिया केल्या जाते. विकृती नाहीसे करून त्या अवयवाचे कार्य जास्तीत जास्त स्वाभाविकपणे कसे होईल याकडे लक्ष दिले जाते, ठीक आहे. फिजिकल थेरपी म्हणजे फिजिओथेरपी दिली जाते एक प्रकारे. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये काय केलं जातं, तर बालकांची कामं करण्याची क्षमता किंवा शिल्लक आहे, किती शिल्लक आहे यानुसार त्याला जमणारे व करता येणारे काम त्याला करायला देतात. कमाई करण्यास उत्तेजन देऊन त्यांचे पोट त्याला भरता येईल त्यासाठी मदत केली जाते. उदाहरणार्थ विणणे, पेंटिंग, चित्रकला, बास्केट तयार करणे इत्यादी, ज्यामुळे व्यक्ती स्वावलंबी होईल. कृत्रिम अवयव देणे, याच्यामध्ये काय, तर बालकांच्या गरजेनुसार कृत्रिम हातपाय किंवा इतर साधनांचा पुरवठा करून त्याला स्वतःच्या गरजा भागवण्यास म्हणजे आपल्याला परावृत्त करायचं त्यांना की तू करू शकतोस. त्याच्यानंतर काय आहे, तर स्पीच थेरपी, बोलण्यामध्ये दोष असल्यास त्याला स्पीच थेरपी देऊन त्याचे बोलणे स्वाभाविक होण्यासाठी मदत केली जाते. शिक्षण व प्रशिक्षण, अपंग बालकाला असे शिक्षण दिले जाते की त्या शिक्षणाकडे बालक स्वावलंबी बनू शकेल. त्याची असलेली क्षमता उपयोगात आणण्यासाठी त्याला शिक्षण दिले जाते. अपंग बालक किंवा इतरांवर भर म्हणजे देण्यासाठी काय करायला लागतं, प्रशिक्षण दिलं जातं. त्याला शिक्षण देण्याचं काही संस्था आहे त्याचं,
अपंग बालकांना. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये स्कूल जे आहे ते मुंबईमध्ये आहे. फिजिकल थेरपी स्कूल मुंबईमध्येच आहे. ऑक्युपेशनल थेरपीचे स्कूल आहे ते नागपूरला आहेत. तर अशा काही संस्था आहेत. रिहॅबिलिटेशन मुंबईमध्ये आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन रिहॅबिलिटेशन, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा आहेत, कॉलेजेस आहेत. याशिवाय अंधमुख्या व बहिऱ्या मुलांसाठी विशेष संस्था आहेत. या ठिकाणी अपंग मुलाची काळजी घेतली जाते, त्यांचे उपचार केले जातात. तर बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था कुठल्या आहेत? तर अनाथ आश्रम आहे, फॉरेस्ट होम आहे, रिमाइंडर होम आहेत, बोरस्टेट आहे आणि ॲडॉप्शन आहे. अपंग मुलांसाठी कायदे सुरक्षितता. चिल्ड्रन ॲक्ट 1960नुसार बालगुन्हेगार मुलांचे कल्याण, काळजी, शिक्षण व पुनर्वसनाची तरतूद केली आहे. या कायद्यानुसार अपंग मुलांची काळजी घेण्याची तरतूद त्यात आहे. आणि अपंगांसाठी सरकारने, गव्हर्नमेंटने अनेक ज्या आहेत सवलती जाहीर केल्या आहेत. ठीक आहे. आणि त्यांना अपंग मुलांची काळजी घेतली जाते. तर अशा प्रकारे होता हा हँडिकॅप, म्हणजे हँडिकॅप चाइल्ड. हा कम्युनिटी हेल्थमध्ये विचारला जातो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर तुम्ही नोट्स काढून घेतले असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. आणि हा चौथा. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.